मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने युती केली आहे खरी, मात्र काँग्रेस आणि वंचितमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे आम्ही त्रस्त आहोत असं विधान वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केलंय. वंचित विरोधात काँग्रेसनं अपक्ष उमेदवार दिलेले असून काँग्रेसमधील एक गट त्यांना बळ देण्याचं काम करत असल्याचा आरोप मोकळे यांनी केलाय. काँग्रेसमध्ये जी एक गटबाजी आहे त्या गटबाजीनं थोडंसं आम्ही त्रस्त झालेलो आहोत. कारण काँग्रेसमधील एका गटाने आमच्यासोबत येण्याचं ठरवलं, त्या पद्धतीनं प्रयत्न केले, आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, बोलणी सकारात्मक झाली आणि ही आघाडी जाहीर झाली, सीट शेअरिंग झालं आणि आम्ही कामालाही लागलो. मात्र दुसरे जे गट आहेत ते थोडेसे जरा यात बाधा आणण्याचं काम करताना आम्हाला दिसत आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे अनेक वॉर्ड्समध्ये काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांना अपक्ष अर्ज करायला लावून आमच्या उमेदवारांच्या विरोधात उभा केलं गेलेलं आहे आणि तिथे स्थानिक पातळीवर त्यांना बळ देण्याचं काम काँग्रेसमधील दुसरे गट करताना दिसत आहेत. हे काही आघाडी धर्माला धरून नाही आहे.